रामकृष्ण हरी स्वामी समर्थ भाग 4। महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे। अनेक महान संत महंताच्या शिकवणीतून महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण झाली आहे। रामदास स्वामी या संत परंपरेतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे। रामदास स्वामींनी आपल्या साहित्यातून समाजाला एक नवी दिशा दिली। त्यांनी समाजाला नवीन विचार दिले। नंबर 1, कोणत्याही रस्त्यावरून चालताना तो मार्ग नेमका कुठे जातो याची माहिती एकदा नक्की करून घ्या। नंबर 2, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। नंबर 3, ज्यांनी आपल्याला कधीही त्रास दिला नाही त्यांना कळत न कळत दुखावणं टाळा। नंबर 4, गरिबीतून श्रीमंतीकडे जाणारा व्यक्ती जर परिस्थिती सुधारल्यावर जुन्या नात्यांना विसरला तर तो कायमच गरीब राहणार। नंबर 5, आळसे सुख मानू नये, चहाडी मानास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही। नंबर 6, जो व्यक्ती अधर्म करतो, बेईमानीचे पैसा कमवतो, अविचारी असतो तो मूर्ख असतो। नंबर 7, कोणत्याही उपकारामध्ये फार काळ राहणं टाळा। जर कधी उपकार घ्यायची वेळ आलीच तर त्याची जाण ठेवून त्यामधून उतराई होण्याचेही वेळीच प्रयत्न करा। कोरडाच वाहे अभिमान, तो एक मूर्ख। नंबर 8, विद्या, वैभव, धन, सामर्थ्य यातील काही नसताना जो फुकाचा गर्व बाळगतो तो मूर्ख। रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले। ते संत तुकारामाचे समकालीन होते। राजकारण, धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते। पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केले आहे। रामकृष्ण हरी।